पालघरमध्ये सुद्धा मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरामधील वीरेंद्रनगर, गोवारीपाडा परिसरामधील बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरलं। नाल्याला आलेल्या पुरामुळे पहाटेच पाणी थेट घरांमध्ये शिरलं आणि त्यामुळे अन्नधान्य, घरगुती साहित्य आणि वस्तूंचं सुद्धा भलं मोठं नुकसान झालंय। पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिक करतायत। नगर परिषदेविरोधात त्या नागरिकांनी तीव्र संतापही व्यक्त केलाय। माहिती नव्हता एवढा लगेच येईल असं पाणी, तर अचानक आला पाणी। आम्ही मग निघून पटापट खोलवाल्यांना काढायला गेले। इकडे सामानाचे कोंबड्या बिंबड्या झाकलेल्या त्या तशाच टायमावर कोण खोलेल? कोंबड्या मेल्या, पिलू त्यांची मेली, सगळा मेला। हे इकडे ते पोरं नाते आहेत ते लपवायला गेले, सामान नाते गेला ते वाहून। कांदे बटाटे काय होता ते थोडा असा झाला, लाकडे बिकडे वाहत गेले। ते काय टायमावर माणूस जीव घेऊन बोलतो ना। त्यांना सांगितलं तुम्ही पहिला सामान राहू दे, सामान घेऊन काय करणार? सामान मग तरी करता येईल आपल्याला। ते पहिल्यांदाच पाणी भरलं का? हा, पहिल्यांदा एकदा 5, 7, 8 वर्षाच्या आधी आलेला। मध्यरात्रीपासून पालघरमध्ये मुसळधार असा पाऊस बरसतोय आणि याचाच परिणाम जो आहे तो पालघरच्या पूर्व भागात राहणाऱ्या जी लोक आहेत त्यांना झालेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात या पालघरच्या पूर्व भागातील हा गोवारीपाडा आहे आणि या गोवारीपाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मध्यरात्रीपासूनच पाणी भरलेलं आहे। आपण बघितलं तर या ठिकाणी जी घरं आहेत ही देखील आता मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेलेले आहेत। या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने अन्नधान्य असेल, त्याचबरोबर ज्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू आहेत यांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। छातीच्या वरती गलाभर पाण्यातून निघालोय, पुढचं काय झालं ते बघायला। घरात बरंच नुकसान झालंय, सोफा वगैरे असं काही जे सामान होतं ते भजलंय आणि तांदूळ जे पण म्हणजे धान्य वगैरे होतं त्याचं पण नुकसान झालंय। पाणी भरल्यानंतर तुम्ही काय केलं? काय करणार, काय कोणी कसं बघायला वगैरे काही व्यवस्थित येत नाही। आणि मागच्या वेळेस पण जेव्हा भरायचं त्यावेळेस कोणी असं म्हणजे आम्हाला कधीच नुकसान भरपाई वगैरे कधीच कोणी विचारलं नाही। फक्त लोक पाणी करून जातात आणि येऊन जातात बस। मागणी वगैरे काय नाही, फक्त नालेसफाई व्यवस्थित प्रतिक्रिया करावी। जर नुकसान भरपाई देता आली तर त्याच्याकडे बघा, थोडं गरिबांचं ज्याच्याकडे काहीच नसेल तर काय करणार। नक्कीच बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आताही जे घर आहेत या घरांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। कुठेतरी नालेसफाई न झाल्याचा आरोप जो आहे तो या ग्रामस्थांकडून केला जातोय। अजूनही प्रशासनाने यांची दखल घेतलेली नाहीये। मात्र पावसाचा जोर जो आहे तो अजूनही पालघरमध्ये कायम आहे, तर तात्पुरती तरी यांना कुठेतरी निवाऱ्याची सोय करून द्यावी अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे। पुढारी न्यूजसाठी जितेंद्र पाटील, पालघर।